जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण जाधव अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे एकाग्रता कशी साधली पाहिजे आणि एकाग्रता साधण्यासाठी काय केलं पाहिजे. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्यासाठी आणि साधकांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण की शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा तुमचं आध्यात्मिक क्षेत्र असेल, तिथं एकाग्रता जर तुमची असेल तर तुमचं त्याशिवाय प्रगतीच संभवत नाही. तुमची एकाग्रतेने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या माइंड मध्ये लक्षात राहणार आहे, तुमच्या स्मरणशक्तीत त्याचा जाणार आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा होतो, समोर पुस्तक असतं, पुस्तकातल्या अक्षरांकडे बघत राहतात आणि मनात वेगळे वेगळे विचार चालू असतात. आणि पालकांना वाटतं की विद्यार्थी अभ्यास करतोय, पण विद्यार्थी अभ्यास नसतो करत. विद्यार्थी फक्त पुस्तक घेऊन बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यात वेगळं त्याचं भावविश्व चालू असतं. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो विद्यार्थ्यांच्या बाबतीत. मग पालक ओरडत राहतात की आमचा पाल्य एवढा अभ्यास करतोय पण त्याला मार्क का पडत नाही. आम्ही तर अभ्यास करून घेतोय, ते बसून त्याच्याकडून सारखं ते वाचत असतो, मार्क का नाही पडत. त्याला कारण हे मित्रांनो की तुमचा पाल्य किंवा तुम्ही विद्यार्थी असताल तर तुमच्यासाठी तुम्ही नुसतं पुस्तक समोर ठेवताय आणि तुमच्या मनात विचार वेगवेगळे चालू राहतात, तुमचं त्या विचारांवर कंट्रोल नाही. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुमचं मार्क तुम्हाला हवे असे पडत नाहीत. तर त्यासाठी काय केलं पाहिजे नाही का, त्यासाठी काय एखादी काही साधनं आहे का, त्या माध्यमातून मी आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. विशेषतः साधकांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. एकाग्रता साधण्यासाठी काय केलं जातं तर मित्रांनो, एकाग्रता साधण्यासाठी त्राटक नावाचा एक विधी आहे. तर त्राटक केलं जातं आणि त्राटकाच्या माध्यमातून तुम्हाला एकाग्रता साधता येते. तर काय केलं पाहिजे, सर्वप्रथम तुम्ही भिंतीच्या समोर बसलं पाहिजे, असं थोडंसं अंतर ठेवून, आणि त्याच्यावरती एक पांढरा कागद तुम्ही चिटकून द्यायचा. एक काळा बिंदू तिथं काढायचा आहे. त्या काळ्या बिंदूवरती तुम्ही एकाग्रतेने पाहत राहायचे, फक्त पाहत राहायचे. मनामध्ये कुठलाही विचार आणायचा नाही, काय नाही, न्यूट्रल माइंड ठेवायचे. मनामध्ये विचार यायला लागला की तुम्ही सावध व्हायचे आणि तुमच्या उद्दिष्टाकडे केंद्रित व्हायचे. लगेच तुम्ही येणाऱ्या विचाराला बाहेर दाबण्याचा प्रयत्न नाही करायचा, तुम्ही ते विचार सोडून द्यायचा आहे आणि फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं. मनावर प्रेशर तयार करायचं नाही. मनावर प्रेशर तयार केलं तुमचं त्राटक होणार नाही, तुम्हाला यश कधीच मिळणार नाही त्यात. तर मनावर दबाव टाकायचा नाही ना, प्रेशर तयार करायची. एकदम रिलॅक्स पद्धतीने तुम्ही त्या बिंदूवरती कॉन्सन्ट्रेट व्हायचे. मित्रांनो, ज्या वेळेला हे काय लगी होणार नाही गोष्ट, त्याला वेळ जातो नाही का, पण जसं जसं तुम्ही करताल तसं तसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्याच अनुभूती यायला चालू होती. जसं पूर्ण तृप्त व्हायला माणसाला काय पूर्ण आहार खावा लागतो, पण जसं जसं एक घास त्याच्या पोटात जाईल तसं तसं त्याची सुद्धा शांत होते, त्याला थोडा असा रिलॅक्स वाटायला चालू होतं. तसंच आहे मित्रांनो. तर जसं जसं तुम्ही साधना करताल तसं तसं हळूहळू तुम्हाला रिलॅक्स वाटायला, तृप्त व्हायला तुम्ही चालू होता. तसंच त्राटकाच्या साधने सुद्धा तसंच आहे. त्राटकाची साधना करत असताना हळूहळू तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला सुरुवात होती, तुमच्या लक्षात राहायला सुरुवात होते, तुमचं स्मरणशक्ती त्याचा इफेक्ट होतो आणि पूर्णतः ज्यावेळेला तो बिंदू चमकल त्यावेळेला पूर्णतः तुमचं एकाग्रता तुमची सिद्ध झाली असा त्याचा अर्थ आहे. मित्रांनो, चित्त सुद्धा त्या ठिकाणी अवस्था आवश्यक आहे की ज्या ठिकाणी तुम्ही दृष्टी ठेवली त्या ठिकाणी मन सुद्धा त्या ठिकाणी स्थिर होणं गरजेचं आहे. तर मन स्थिर करण्यासाठी तुम्ही फक्त विचारांना बाजूला सोडून द्या, तिथं फक्त केंद्रित करा, चित्त त्याने होऊन जाईल. हा एक प्रकार आहे त्राटकाचा. आता प्रकार नंबर 2. तर प्रकार नंबर 2 हा आहे की तुम्ही काय करायचंय, एक मेणबत्ती पुढे पेटवून ठेवायची किंवा दिवा पेटवून ठेवायचा आहे. तर दिवा पेटवून ठेवल्यानंतर तुम्ही काय करायचं, दिव्याच्या ज्योतीवर कॉन्सन्ट्रेशन करायचं अजिबात नाही. तुम्ही का करायचं नाही, कारण की ती ज्योती त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचे जे किरण त्यातनं जे येणार आहेत ज्योतीतनं नाही का, ते रेडिएशन त्याने तुमचे डोळ्याचे जे बुबुळ आहेत डोळ्याला त्याने थोडे त्रास होण्याची शक्यता आहे तुम्हाला. तर तुम्ही ज्योतीवरती कॉन्सन्ट्रेट नाही करायचं. दुसरं एक कारण आहे त्याचं मित्रांनो की डायरेक्टली ज्योती कॉन्सन्ट्रेशन केलं ती अग्नितत्व येते, त्याच्याशी तुम्ही मनाला संलग्न केलं त्राटकाच्या माध्यमातून तर तुमचा स्वभाव अग्निसारखा क्रोधी आणि तापट बनण्याची शक्यता आहे. मित्रांनो, असं पण आहे लक्षात घ्या, तुम्ही ज्याच्या
कॉन्सन्ट्रेट करतात, त्याचे गुण तुमच्यात यायला चालू होतं. म्हणून डायरेक्टली अग्नी कॉन्सन्ट्रेट करायचं नाही आपल्याला, डायरेक्ट ज्योतीवर कॉन्सन्ट्रेट करायचं नाही. तर ज्योतीच्या पुढं समोर एक पात्रे ठेवायची, तुम्ही त्या पात्रामध्ये पाणी वाचायचे, त्या ज्योतीचं जे प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडेल, त्या पाण्यामध्ये पडलेल्या ज्योतीच्या प्रतिबिंबावरती तुम्ही त्राटक लावायचे. हा एक प्रकार आहे. हा प्रकार कशासाठी आहे? हा शक्तींशी कम्युनिकेशन करण्याचा प्रकार आहे. ही सूक्ष्म जगातल्या ज्या शक्ती आहेत त्या ह्या माध्यमातून तुमच्याशी, कारण की ते अग्निस्वरूप आहे ना त्यांचं. हे मी माग सुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला बनवला होता. अग्नि तत्वाचा त्यांचा देह असतो, विशेषतः अग्नी आकाश वायू तत्वापासून त्यांचं शरीर बनलेलं असतं. अग्नि तत्वाशी जर तुमचं त्राटक जर तुम्ही केलं तर त्या ज्या सूक्ष्म जगातल्या शक्ती त्यांच्याशी तुमचं कम्युनिकेशन बेटर व्हायला चालू होतं. ही एक प्रोसेस आहे मित्रांनो, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता साधना. तर असं जे आहे, आता तुम्ही म्हणताल की आध्यात्मिक जगात ह्याची काय आवश्यकता नाही का, जे असं म्हणतात नाही का ते महामूर्ख आहेत मित्रांनो. ह्याची गरज नाही, ह्याची गरज आहे, लक्षात घ्या. काय चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे मित्र. योगशास्त्र तुम्ही पहा, काही पण पहा, एकाग्रतेला महत्व आहे. तुम्ही जरी ध्यानाला महत्व आहे हो, लक्षात घ्या. ध्यान तुम्ही कधी करू शकता ज्यावेळेला तुम्ही एकाग्रता व्हायला तुम्ही चालू होईल ना, तुमची एकाग्रता करू शकताल तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला ध्यान करायला जमणार. त्यावेळेला तुम्ही डोळे झाकले तरी तुम्ही त्या हवेच्या देवतेचं स्वरूपाचं ध्यान करू शकता. तर मित्रांनो ते असं आहे. तर तुम्हाला करावं लागेल त्राटक, आणि जर इच्छा असेल तुम्हाला त्राटक करण्याची तर मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करा. त्राटक एकदम जास्त वेळ करायचं नाही. सुरुवातीला तुम्ही 1 मिनिटापासून त्राटक चालू करायचे. सगळ्यात महत्वाचं सांगतो, पहिला आठवडा 1 मिनिट त्राटक करायचे, दुसऱ्या आठवड्यात 2 मिनिट, 3 आणि 4 आठवड्यात म्हणजे 2-2 आठवड्याला वाढवायचं. नंतर तुम्ही 3 मिनिटाच्या पुढे 1 मिनिट, 2 मिनिट, तिसऱ्या आठवड्याला 3 मिनिट, 4 मिनिटं करायचे. तर तुम्ही 2 आठवड्यात 3च मिनिट करायचे, नंतर 4 मिनिटावर जायचे. असं एकदम स्टेप बाय स्टेप हळूहळू जायचे. तुम्ही अगदी 6 महिन्यांनी जरी गेला ना 30 मिनिटावर तरी काय प्रॉब्लेम नाही. म्हणून स्टेप बाय स्टेप हळूहळू जायचे. जो लय स्पीड मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तो 100% धडाकतो. अति घाई संकटात जाई, हे सत्य आहे. इथं सुद्धा घाई करायची काही गरज नाही. कॉन्सन्ट्रेशन अशा माध्यमातून होतं आणि त्या माध्यमातून तुमच्या बुद्धीचा विकास होतो. दुसरी गोष्ट अजून एक सांगतो तुमच्या फायद्यासाठी, की बुद्धी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी संकटनाशन गणपती स्तोत्र अत्यंत प्रभावशाली. विद्यार्थ्यांनी त्याचा नित्य पाठ केला पाहिजे. त्या माध्यमातून त्यांची स्मरणशक्ती वाढते. त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिखित आहे, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्र, मोक्षार्थी लभते गतिम, स्पष्ट लिहिलंय. तर गणपती बाप्पाचं पूजन विद्यार्थ्यांनी अवश्य करायचे आणि त्या माध्यमातून त्यांच्या बुद्धीचा विकास होतो. गणपतीचे जे गुण आहेत, चातुर्य इत्यादी त्यांच्यामध्ये ते येतात आणि गणपतीच्या माध्यमातून मूलाधार चक्राची देवता गणपती असल्यामुळं मूलाधार चक्र त्यांचं मजबूत होतं. वासना त्यांच्या कंट्रोलिंग मध्ये येतात, लक्षात घ्या. कारण की विद्यार्थ्यांचं जे वय आहे ना, पौगंड अवस्था, त्याच्यामध्ये वासना वाढून ते विपरीत मार्गाला जाण्याची शक्यता आहे. म्हणून गणपतीची उपासना सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्या माध्यमातून त्यांचं मूलाधार चक्र मजबूत होतं. मजबूत मूलाधार चक्र झाल्यानंतर ते वाम मार्गाला जात नाहीत. त्या वयात म्हणजे पौगंड अवस्थेचं जे वय आहे त्या वयात. म्हणून गणपतीची उपासना शक्यतो विद्यार्थ्यांनी करणं गरजेचंच आहे, ही माझं सांगणे. तर ज्यांना कोणाला साधना करायची असेल तर आपण अशा वेगवेगळ्या साधना आपण करून घेतो आणि भरपूर आपण कालीमातेचे भैरवनाथाचे जप इत्यादी करून पण घेत असतो आणि त्या माध्यमातून एकदम दणक्यात जोरात असं रिझल्ट पण येत असतात. कसलं काय असलं तरी बाधा भस्मसात होऊन जाते, असं ज्यादा महिमा आहे मित्रांनो. तर आता शक्यतो आता मी सांगतोय, पण इथून पुढे शक्यतो आता जी त्यांना अनुभव आले त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून हळूहळू मी सांगण्याचा प्रयत्न करेल. कारण की काही लोक व्हिडिओच्या माध्यमातून पुढे यायला लाजतात, असं पण काय आहे. जे यायला तयार आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचे व्हिडिओ बनवून त्यांच्या आलेला अनुभव प्रभाव, देवीच्या नामाचा अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कुठलाच हेतू नाही. देवीच्या नामाचा संतांनी सांगितलेल्या मार्गाने चालल्याचा काय अनुभव होतो त्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा
प्रयत्न करण्याचा माझा विचार आहे. बघा आता कसं काय होते ते. तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर देऊन सांगतो 86 68 57 70 78. मला भेटायचं असेल तर वानेवाडी गाव, बारामती तालुका आणि प्रवीण जाधव नाव. मी येऊ शकता, गुरुवारी येऊ शकता भेटायला. धन्यवाद.